चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान। आपला गुरुपौर्णिमा उत्सवाचा शेवटचा आठवडा, आषाढी एकादशीचा आज दिवस, पर्व काळ, सुंदर काळ। आपण सगळ्यांनी दिंडी आणून, मोटरसायकल दिंडी आणून जी काय कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी देशवंडी परिवार आपला आयुष्यभर ऋणी राहील। कारण का की तुम्ही जे करताय हे तुम्हाला पण समजत नाही की हे जे आहे हे तुमच्या आयुष्यासाठी फार मोठं कार्य आहे। कारण की हे कोणाच्याही नशिबात नाही। सगळ्यांच्या नशिबात जर ह्या गोष्टी असत्या तर इथं आज जागा पावली असती का? नसती। तुम्ही काहीतरी भाग्यवान आहात, काहीतरी मागच्या जन्मी केलेलं पुण्य तुमच्या काय येतंय, कार्याला येते आणि तुम्हाला काय होतंय, हे सगळं सुख सोहळा पाहायला मिळतोय। हा सुख सोहळा बघत असताना आपण पिक्चर भाषेत घेतलं तर आज काय होतं, टेलर पिक्चर अभी पिक्चर कधी आहे, पिक्चर गुरुवारी आहे। ह्या गुरुवारी पिक्चर आहे डायरेक्ट। कारण की हा टेलर होता, याच्यात काही तुम्ही असं समजू नका आम्ही फक्त थोडासा टीजर दिला तुम्हाला। आजचा पिक्चर एकदम जोरात निघणार, असा निघणार की स्वामींचं काय गजर होतो। जे कोणी नवीन असतील ना त्या दिवशी 100% या। कारण की तुम्हाला आज जर असं वाटलं असेल की हे काही वेगळं आहे, हे 1% होतं। किती? अजून 99% बाकी। किती आहे? हे मोजके परिवार आहे। आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी अफाट जनसागर असतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाद होतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो काय टाळ मृदुंगाचा नाद इथं घडतात, तो नाद मला नाही वाटत परत कधी घडत असेल। हा, याच्या वेळेस घडतात, कशा वेळेस? महास्वामींच्या लग्न सोहळ्याच्या दिवशी। पण ती टाळ मृदुंग असतो, तो वेगळा नाद असतो। म्हणजे एक लक्षात ठेवा, आज आपल्याला सत्संगाचा काही दिवस नाही, पण आजचा दिवस का महत्वाचा आहे की ज्या ज्या लोकांनी दिंडी आणली, ज्या ज्या परिवारांनी दिंडी आणली, ज्या ज्या लोकांनी इथं सहभाग घेऊन कार्य केलं, ज्या आपल्या चिदंबर महिला भगिनींनी जो आपला सुंदर असा त्यांचा टाळावर जो नृत्य केलं, एक लक्षात ठेवा, हे ज्या गोष्टी आहेत ना हे भगवंत आपल्याकडून करून घेतो, आपण कोणी करणारे नाही। ही संकल्पना येणं सुद्धा काही सोपं नाही। आणि खेडेगावातल्या आपल्या लेडीज, त्यांना असं वाटणं पण सोपं नसतं आणि एवढ्या सगळ्या लोकांसमोर नृत्य करणं पण सोपं नाही। कारण का की हे भगवंताची कृपा आहे म्हणून ह्या गोष्टी घडतात। त्याच्यामुळे एकदा त्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात। कारण का त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आई आहेत, बहिणी आहेत, सगळ्या आपल्याच आहेत। कारण का त्यांना मोटिवेशन आहे, म्हणजे उद्या जाऊन एखादा कार्यक्रम त्यांनी इथं करत राहावा यासाठी ते मोटिवेशन आहे। आता काय आहे, गुरुवारी गुरुपौर्णिमा, गुरु उत्सव, शिष्य पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा, या सगळ्यांचं काय त्या दिवशी सांगड आहे। मग तो सांगड बघायला सगळ्यांनी कुठे यायचंय? श्री क्षेत्र देशवंडीला। कारण की न भूतो, भविष्यात नाही सांगू शकत, भविष्याच्या पेक्षा डबल होणार ना, न भूतो, आणि मागचं सगळे रेकॉर्ड तुटून जाणार। हासा सुख सोहळा बघण्यासाठी प्रत्येकाला मी स्वतः आमंत्रण देतो, हात जोडून आमंत्रण देतो। प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी आपला चिदंबर गुरु, माझी आई, मधला ठाव देवा पायी, चिदंबराच्या चरणामध्ये हो विश्राम पावे दास राजाराम। चिदंबर चरणात जो विश्राम होतो त्याला साक्षात कोण भेटतात? राजाराम महाराज मिळतात। राजाराम महाराज भेटणं म्हणजे ह्या जन्माचा उद्धार करणं आहे। राजाराम महाराज भेटणं एवढं सोपं आहे का? नाही। राजाराम महाराज म्हणजे काय? राजाराम महाराज म्हणजे चिदंबर, आणि चिदंबर म्हणजेच राजाराम महाराज। विठ्ठल तोची तुकाराम, तुकाराम तोची विठ्ठल, दोघंही एक रूप आहेत। ज्यावेळेस तुकाराम महाराजांना यायचं असतं त्या विठ्ठलाला तिथं काय घ्यावं लागतं? अवतार घ्यावा लागतो। तसंच राजाराम महाराजांचा अवतार व्हायचा असेल तर चिदंबर स्वामींना काय करावं लागतं? यावंच लागतं।
मग तुम्ही सगळे कोण आहेत? तुम्ही सगळे कोण आहेत? राजाराम महाराज स्वरूप आहेत. आपण राजाराम महाराजांच्या चरणाची धूळ पण नाही, पण आपण स्वतःला स्वरूप जर मानायला सुरुवात केली, त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न केला, सारखा चिदंबर 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 चिदंबर, आणि चिदंबरावर अफाट विश्वास, माझ्या देवाकडून काय होऊ शकत नाही, माझ्या देवाकडून काय होऊ शकत नाही, हे जर ठाम विचारलं तर फक्त राजाराम महाराज सांगू शकतात. या भूतलावर दुसरा कोण नाही. चिदंबर महास्वामींचे मुलगा सुद्धा म्हणू शकत नाही, तितका विश्वास राजाराम महाराजांना आपल्या चिदंबरावर होता. कारण का की त्यांना माहिती साक्षात शंकर, साक्षात कृष्ण, साक्षात राम, सगळं अवतार, पूर्ण ब्रह्म अवतार चिदंबर, हे कोण होते? चिदंबर. मग हे सगळं बघायचं आहे, हा सुख सोहळा बघायचा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास जर पाठायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? चिदंबरावर विश्वास ठेवायला पाहिजे. महास्वामींच्या कार्यामध्ये झुकून दिलं पाहिजे. चिदंबराच्या कार्यामध्ये प्रत्येकाने काय केलं पाहिजे? चिदंबरमय होऊन गेलं पाहिजे, आणि ते महास्वामींनी आपल्यावर केलेली कृपा समजायची. आपण जे इथं आलो आहोत हे आपल्याला चिदंबरांनी आपल्यावर काय केलंय? कृपा प्राप्त केली, म्हणून आपण इथं आलो. छोटासा गुरु शिष्याच्या नात्यावर एक छोटस बोलतो. माग पण एक कथा सांगितलेली आहे मी, की आपल्या गुरूंवर कशी श्रद्धा असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाराम महाराज. आपल्याला राजाराम महाराज व्हायचे की नाही व्हायचे हा आपल्याकडे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चिदंबर महास्वामींचं अवतार कार्य चालू असतं. चिदंबर महास्वामींचं अवतार कार्य चालू असताना चिदंबर महास्वामींच्या अवतार कार्यात एक असा मनुष्य होता की त्याला फार भयानक कुष्ठरोग झालेला. कुष्ठरोग झालेला असतं. कुष्ठरोग झाल्यामुळे त्याला काय केलं असतं? गावाने वाईट टाकला असतं, गावातून बाजूला काढलेला असतं. मग त्यावेळेस चिदंबर स्वामींची ख्याती ऐकलेली असती, आणि महास्वामींनी अशा अवतारामध्ये जे कोणी रामकृष्णाने सुद्धा जितका अवतार कार्यामध्ये काही गोष्टी केल्या नाही तितक्या लीला चिदंबर महास्वामींनी त्यांच्या अवतार कार्यात केल्या. मग चिदंबर महास्वामींनी अवतार कार्यात जर लीला केल्यात, ती लीला ऐकली त्या कुष्ठरोग्याने, महास्वामींकडे जाणार. आता महास्वामींनी आपल्याला स्पर्श केला तर काय होणार? आपल्या शरीराची काय होणार? कांती होणार, एकदम निर्मळ शरीर होणार. ते ऐकून तो चिदंबर स्वामींकडे जातो. महास्वामींच्या दाराच्या आसपास जवळ गेल्यानंतर तिथं आतमध्ये ब्राह्मण असतात किंवा त्याचे भक्त परिवार असतात स्वामींचा, ते सांगतात असं कुष्ठरोगी आलेला आहे, स्वामी त्याला इथं थांबून देऊ नका, त्याला गावाने काय केलेलं आहे? वाईट टाकले. तो येतो, आल्यानंतर स्वामी म्हणतात तुझं काही होऊ शकत नाही, तू इथं थांबू नको, तू काय हो इथून निघून जा. तो म्हणतो जर चिदंबराकडून काही होऊ शकत नाही तर आता मला जगण्याचा अधिकार नाही, महास्वामींकडून काही गोष्ट होऊ शकत नाही तर मला जगण्याचा अधिकार नाही. मग त्याला ते लोक त्याला गावातून बाहेर काढतात. तो म्हणतो आता मी जगू शकत नाही, आता मी चाललो कुठं? आत्महत्या करायला चाललो. आत्महत्या करायला जात असताना बोलत चाललेला असतो असा, मी फार पापी आहे, मी सगळा असा आहे, मी तसा आहे, मला जर चिदंबर महास्वामींकडून जर मला काही कृपा घडली नाही तर मी काय केलेलं आहे? फार मोठं पाप केलेलं आहे, असं म्हणत म्हणत जात असतो. म्हणत म्हणत जात असताना स्वतः राजाराम महाराज शिव चिदंबर करत तिकडून येत असतात. राजाराम महाराजांच्या कानावर तो गोष्टी ऐकू येतात, आणि माझ्या चिदंबराबद्दल कोण वाईट बोलतंय? काय? माझ्या चिदंबराबद्दल कोण वाईट बोलतंय? असं होऊ शकत नाही, माझ्या चिदंबराकडून काही कार्य होऊ शकत नाही, असं शक्य नाही. मग त्याला बोलून घेतात जवळ. ते काय रे काय झालं? ते असं असं मी गेलो होतो, मी तिथं गेलो, मला महास्वामी म्हणले तुझं काही होऊ शकत नाही, तू इथून, मला लोकांकडून त्यांनी बाहेर काढून दिलं, आता मला जगण्याचा अधिकार नाही, मी आता काय करतोय? आत्महत्या करतो. मी आता चाललो आत्महत्या करायला, आणि आत्महत्या करताना मी शेवटी काय म्हणणार? शिव चिदंबर म्हणणार आणि उडी मारणार. राजाराम महाराज अरे बापरे, हे तर माझ्या देवासाठी काय झालं? वाईट गोष्ट झाली ना. चिदंबराकडून अशी कोणती गोष्ट नाही की ती होऊ शकत नाही, ही तर फार किरकोळ गोष्ट आहे. तो म्हणतो ठीक आहे, असं होऊच शकत नाही, तू चल म्हणे माझ्याबरोबर बाजूला. बाजूला घेऊन जातात आणि त्याला म्हणतात तू फक्त जोरात 3 वेळा शिव चिदंबर म्हण. म्हणे किती वेळा? 3 वेळा जोरात शिव चिदंबर म्हणतो. म्हणा बरं एकदा जोरात. अरे मेंढ्या सारखं एकदा म्हणायचं मोठ्याने. एकदा म्हणा, परत एकदा.
अरे एकदा म्हणायचं फक्त एकदा, परत दुसऱ्यांदा म्हणणार. हा म्हणा मी एकदा हा म्हणा आता एकदा. असं म्हणल्यानंतर इथपर्यंतचा भाग काय होतो? ओके होतो. अजून एकदा म्हणा. त्यानंतर पोटापर्यंतचा भाग ओके होतो. तिसऱ्यांदा म्हणा. पूर्ण शरीर काय होतं? सुंदर होतं. आणि तो जो कोण माणूस असतो तो काय वेडा होऊन जातो. तो म्हणतो अरे हे काय चमत्कार आहे, हा काय चमत्कार आहे. तो मग राजाराम महाराज म्हणतात हा आहे चिदंबराचा चमत्कार. केलं कोणी? राजा. तो म्हणतो नाही, तुमच्या चिदंबर तुमच्यात ताकद आहे. तो म्हणतो असं होऊच शकत नाही. काय होऊ शकत नाही? माझ्यात ताकद नाही. ते डायलॉग नाही का, हम बडे नाही हमारे पीछे जो खडा है वो बडा है. असं राजाराम महाराज त्यावेळेस म्हणतात मी मोठा नाही, माझ्या माग जी ताकद आहे ती चिदंबराची ताकद ती मोठी आहे. चल म्हणे आता आपण कुठे जाऊया? स्वामींकडे जाऊया. चिदंबर चिदंबर शिव 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 चिदंबर. आले राजाराम महाराज आणि तो भक्त कुठे आले? चिदंबर महास्वामींच्या समोर आले. आणि महास्वामी काय झाले? अवाक झाले. अरे काय केलं राजाराम महाराज? ते नाही स्वामी असं असं झालं होतं, अशा अशी घटना घडली होती. त्यासाठी ते नाही. अरे बाप रे, माझ्याकडून जे घडलं नाही ते तुझ्याकडून घडलं म्हणे. मी काही करू शकलो नाही पण ते तू केलं. ते नाही स्वामी, हे फक्त मी त्याला 3 वेळा शिवचिदंबर म्हणायला लावलं. 3 वेळा शिवचिदंबर म्हणल्यानंतर त्याचं शरीर काय झालं? एकदम सुंदर कांतिमय झालं. ते मग राजाराम महाराज म्हणतात अरे राजारामा, तू एकदा जरी शिवचिदंबर म्हणायला लावलं असतं ना त्याला मनापासून, त्याचं शरीर काय झालं असतं? कांतिमय झालं असतं, सुंदर झालं असतं. याचा मतित अर्थ लक्षात ठेवा. महास्वामींचं एकदा जर नाव घेतलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. हे स्वतः कोणी सांगितलंय? चिदंबर महास्वामींनी सांगितलंय. आणि गुरु शिष्याचं नातं कसं असतंय? गुरु जो असतो तो शिष्याला मोठेपणा देत असतो आणि शिष्य जो असतो तो गुरुला मोठेपणा देत असतो. या दोघांची जी तुलना आहे, जर पांडुरंगाच्या भेटीला निघालेत तर पांडुरंग नाही करत. ज्ञानोबा तुकाराम या गजरामध्ये काय जातात? दिंड्या पांडुरंगाला जातात. आणि पांडुरंग काय करतात की ज्ञानोबा तुकारामांचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि ज्ञानोबा तुकाराम काय म्हणतात? आमचं नाव नाही, नाव आमचं जर घेत असलं तर आपल्याला कोणाला भेटायला जायचंय? पांडुरंगाला, जगाच्या बापाला भेटायला जायचंय. तसं आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला बाप जो आहे चिदंबर स्वामी याला भेटायसाठी शिव चिदंबर जप करत यायचंय. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण शिष्यत्व पत्करलेले, आपला गुरु चिदंबर आहे. आपण गुरुचं नाव मोठं करायचं काम करायचं. आपण मोठे करण्याची आपली लायकी नाही, पण आपण प्रचार प्रसार गुरूंचा करायचा आहे. आणि गुरु तुमचं नाव मोठं करतील एवढं मी तुम्हाला परत एकदा सांगतो. त्यांचं काम तुमचं मोठं नाव करायचंय आणि आपलं काय आहे? महास्वामींचा प्रचार प्रसार आपल्याला काम करायचंय. त्याच्यामुळे एकदा जोरात जय घोष करा बरं. बोला चिदंबर राजाराम महाराज की, बोला चिदंबर राजाराम महाराज की, बोला चिदंबर राजाराम महाराज की. चिदंबर. आज आपल्याकडं बीड तालुक्यातून आपला भक्त चिदंबर महास्वामींचा निस्सिम भक्त, त्याची पूर्ण फॅमिली चिदंबराची पूर्ण भक्ती आहे. चिदंबर महास्वामींनी त्या फॅमिलीला भरपूर दिलं आणि त्यांनी पण स्वामींकडं भरपूर त्यांचं ऋण फेडण्यासाठी भरपूर गोष्टी केल्या. पण ह्या जन्मात महास्वामींचं ऋण फिटू शकतं का? पण आपण प्रयत्न करत राहायचं. जितकं कमी करता येईल तितकं कमी करत राहायचं. कारण काय ह्या भूतलावर देवाचं ऋण हे संपू शकत नाही. कारण की त्यांनी जन्म दिला हा सगळ्यात मोठं ऋण आहे. त्याच्यामुळं अक्षय सोनवणे, बरोबर, अक्षय सोनवणे हा एकटा मुलगा काल बीड तालुक्यातून, ह्या लेडीज मधल्या ज्या मेन आहेत ना ते कोण? ज्योती राऊत आहेत ना, थांबलेले आहेत ना? आहे ना? तर ह्या अक्षय सोनवणे या मुलांनी काल घरी सांगितलं की मी कुठं चाललो? पुण्याला चाललो. कुठं चाललो? पुण्याला.
याला नोकरी लागल्यासाठी तिने नवस केला होता की मला नोकरी लागू द्या, मला नोकरी लागल्यानंतर मी पायी स्वामी तुमच्या दर्शनाला येईल. घरी सांगितलं कुठं चालला, पुण्याला चालला. रस्त्यात चालत असताना घरी सांगितलं पुण्याला चालला, हा पट्ट्या निघाला कुठं देशवंडीला चालत. आणि एक त्यांच्या जवळच्या माणसाने त्याला चालत चालत बघितलं, ते त्याच्या मामाला फोन केला. मामाचा फोन त्याला गेला, ते नाही आता मी मागे येऊ शकत नाही, मी चिदंबरा स्वामींना काय केलेलं आहे, वचन दिलेलं आहे आणि मी कुठं जाणार आहे पायी, ते जाणार. त्याच्या मामाचा मला फोन आला की असं असं आहे असं. त्यांना म्हटलं त्याला मला फोन करायला सांगा, कारण का की त्याला मला बोलू द्या माझ्याशी. मला फोन केल्यावर मी त्याला सांगितलं ओके का, ते ओके, काही त्रास नाही, जायचंय का, ते हो जायचंय, निघ म्हणलं. काही मागं पुढं पाहू नको, कोणाचा विचार करू नको, निघ. आपले नगरचा परिवार यांनी त्याचं चांगलं स्वागत केलं, त्याच्या चांगल्या गोष्टी पूर्ण केल्या. पण असंच आयुष्यभर असंच भक्त परिवार महास्वामींची केलेला संकल्प, महास्वामींसाठी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीराचा विचार न करता 100 किलोमीटर मुलगा चालत आलेला आहे. किती किलोमीटर? 100 किलोमीटर. काल तिने 50 किलोमीटरचा टप्पा, ते बिचाऱ्याने 50-55 किलोमीटरचा टप्पा, एका जवळजवळ 60 किलोमीटर असेल, 60 किलोमीटरचा टप्पा त्या मुलाने पार केलाय. आणि आजचा 40 किलोमीटरचा टप्पा पार केला आणि तो वेळेवर आला. बघा, स्वामींनी सुद्धा वेळेवर आणला, बरोबर पालखीच्या आधी आली. म्हणजे काय, भगवंताची अनंत कृपा त्याच्यावर आहे आणि ती कृपा त्याच्यावर आयुष्यभर राहो अशी चिदंबर चरणी प्रार्थना. आणि एकदा महास्वामींच्या परिवाराकडून छोटेखानी आपण त्यांचा सत्कार करूया.